सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते. आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 9 मधील ओवी क्रमांक 451 ते 500. मित्रांनो, अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी, काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे. अर्जुना, ज्या प्रल्हादाची माझ्या ऐवजी पुष्कळांनी भक्ती केली, कारण मी जे द्यायचे ते त्याच्या चरित्रानेच प्राप्त होते. एरवी दैत्य कुळ साचोकारे, परी इंद्र ही सरीन लाहे उपरे. म्हणून भक्ती गाये तसरे, जाती अप्रमाण. वास्तविक त्याचे कुळ दैत्याचे, परंतु प्रत्यक्ष इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही, म्हणून येथे भक्तीला मान्यता मिळते. जात वगैरे याची काही अडचण नाही. राजाज्ञेची अक्षरे आहती, तिये चामा एका जया पडती. तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. राज आज्ञेची अक्षरे एखाद्या चामड्याच्या तुकड्यावर उठविण्यात आली म्हणजे त्या चामड्याच्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व वस्तू मिळवता येतात. वाचुनी सोने रुपे प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाची समर्थ आहे. तेची चाम एक जैल आहे, तेने विकती आगवी. राज आज्ञेच्या अक्षरां वाचून सोने चांदीच्या तुकड्यांना कोणी विशेष किंमत देत नाहीत. येथे व्यवहारात राज आज्ञा समर्थ असते. ते एक प्रकारचे सोनेच ज्याला प्राप्त होते त्याला सगळ्या वस्तू प्राप्त करून घेता येतात. तैसे उत्तमत्व तैची जरे, तैची सर्वज्ञता सरे. जै मनोबुद्धी भरे, माझेनी प्रेमे. त्याचप्रमाणे जेव्हा मन बुद्धी माझ्या प्रेमाने तुडुंब भरून जातात, तेव्हाच मोठेपणा व सर्वज्ञता उपयोगी पडतात. म्हणून कुळ जाती वर्ण, हे आगवेची गा अकारण. एथ अर्जुना माझेपण सार्थक ऐक. याकरिता अर्जुना, कुळे जाती वर्ण ही सर्व व्यर्थ आहेत. माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच खरी सार्थकता आहे. तेची भलतेने भावे, मन मज अंतु येते हो आवे. आले तरी आगवे मागील वावो. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना, पण माझ्या स्वरूपात येईल, मद्रूप होईल असे करावे. आणि एकदा माझ्या स्वरूपात आले की मागील गोष्टी निष्फळ होतात. जैसे तवची वहाळ ओहोळ, जवन पवती गंगाजळ. मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप. गंगाजळात मिसळत नाहीत तोपर्यंत नाल्या ओढ्याच्या पाण्याला वेगळे ओळखतात. का खैर चंदन काष्टे, हे व्यंजना तवची जटे. जवन गापती एकवटे, अग्नी माझी. किंवा जोपर्यंत अग्नीमध्ये पडून एक रूप झाली नाहीत, तोपर्यंत खैर चंदन असा लाकडांमध्ये भेद असतो. तैसे क्षेत्र वैश्य स्त्रिया, का क्षुद्र अंत्यजाती इया. जाती तवही वेगळा लिया, तवन पावती जाते. त्याप्रमाणे जोपर्यंत माझ्या स्वरूपाशी समरस होत नाहीत, तोपर्यंत क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रिया अंत्यज या वेगवेगळ्या जाती असतात. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भाव होती मज मीनले. जैसे लवण कण घातले, सागरा माझी. ज्याप्रमाणे समुद्रात टाकलेले मिठाचे कण
त्यात समरस होऊन जातात. त्याप्रमाणे भक्ताच्या भावना माझ्या स्वरूपात एक जीव होतात. तेव्हा जातीभेदाच्या व्यक्तीचा भेद लोप पावतो. तववरी नदा नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जव न येती आगवे समुद्रा माझी. जोपर्यंत नद व नदी हे सगळे समुद्रापाशी येत नाहीत, तोपर्यंत त्यांची नावे व पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी असा भेद करता येतो. हेची कवने एके मीसे, चित्त माझा ठाई प्रवेशे, येतुले हो मगा पैसे मी होणे असे. कोणत्याही एका निमित्ताने हेच चित्त माझ्या ठिकाणी प्रवेश करील एवढे घडू दे, मग त्याला आपोआप मद्रूपता प्राप्त होते. अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाच्या अंगी, का जे मिळती अप्रसंगी सोन्याची होईल. अर्जुना, फोडण्याच्या उद्देशाने का होईना लोखंडाचा घन परिसाच्या अंगाशी स्पर्श करून गेला तरी त्याचे त्याच क्षणी सोनेच होईल. पाहे पावाल भाचनी व्याजे, तिया वज्रगणांची निजे, मज मिनलिया काय माझे स्वरूप नवतेची. असे पहा की त्या गोपींचे अंतकरणे प्रेमाच्या निमित्ताने माझ्या ठाई रंगताच त्या माझ्या स्वरूपाशी एक जीव झाल्या नाहीत काय. ना तरी भयाचे निमिसे, माते न पाविजेची काय कसे, की अखंड वैरवसे चैद्यादिकी. अथवा भयाच्या निमित्ताने कंस आणि निरंतर शत्रुत्वाच्या भावनेने शिशुपालादी शत्रूंनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय. अगरा सोयरेपणाची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवा दिका सकळा. अरे अर्जुना, सोयरेपणाच्या नात्याने यादव, ममतेच्या निमित्ताने वसुदेवादिक हे सगळे माझ्याशी एकरूपता पावले नाहीत का. नारदा ध्रुव अक्रूरा, शुकाहन सनत्कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्युजैसा. नारद, ध्रुव, शुक अथवा सनत्कुमार यांना मी भक्तीच्या योगाने प्राप्त होण्याला योग्य झालो. तैसाची गोपिकाशी कामे, तया कंसा भय संभ्रमे, एरा घातकीया मनोधर्मे शिशुपालादिकम. त्याचप्रमाणे गोपिकांना कामभावनेने, कंसाला भयाने, भ्रांतीने, शिशुपालादी शत्रूंना घातक बुद्धीने मी प्राप्त झालो. आगामी एकुलानीच्या खांगे, मज येवोये भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. अरे अर्जुना, मी माझ्याकडे येणाऱ्या सर्व मार्गाच्या मुक्कामाचे एकमेव स्थान आहे. माझ्याकडे भक्तीने, विषयाने, वैराग्याने, शत्रुत्वाने कोणत्याही मार्गाने येता येते. म्हणून पार्था पाही, प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. म्हणून अर्जुना, पहा, माझ्या स्वरूपात मिळायचे असेल तर साधनाची कमतरता नाही. आणि बलतिया जाती जन्मावे, मग भजिजे का विरोधावे, परिभक्त का वैरे व्हावे माझी याची. अरे, कोणत्याही जातीत जन्माला यावे, खुशाल भक्ती किंवा विरोध करावा, परंतु माझ्याच शत्रू किंवा भक्त असले पाहिजे हे मुख्यत्व आहे. अगा कवने एके बोले, माझे पण जरी जहाले, तरी मी होणे आले नाता निरुते. कोणत्याही निमित्ताने किंवा नामोच्चाराने माझा भक्तपणा प्राप्त झाला तर माझे स्वरूप आपल्या हातातच आले असे स्वच्छ समजावे. या परी पापयोनी अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी या येती. याप्रमाणे अर्जुना, पापी जातीत जन्मलेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यापैकी कुणीही माझे भजन केले असता ते सर्व
माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. की पुनर्ब्राह्मणा पुण्यभक्ता राजर्ष यतस्ता अनित्यसमुखं लोकमीमं प्राप्य भजस्व मामं. जर पुण्यशील ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषीवत आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतात, यात नवल काय. यासाठी नश्वर व सुखरहित असा हा लोक प्राप्त झाला असता माझी भक्ती कर. मग वर्ण माझी छत्र चामर स्वर्गजयांचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. मग चारही वर्णामध्ये सर्वश्रेष्ठ स्वर्गाचे अधिकारी मंत्रविद्येचे माहेरगर होत असे ब्राह्मण. जेथ अखंड वसिजे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची दिठीची या उत्संगी मंगळवाडे. असे जे यज्ञयागाचे निरंतर आधार, जे वेदाचे कवच आहेत, त्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर कल्याणाची वाढ होत असते. ते पृथ्वीतळीचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थाची दैव उदयले जो. जे पृथ्वीवरील देव आहेत, जे तपाचे मूर्तिमंत अवतार आहेत, ज्यांच्या योगाने तपाचेही भाग्य उदयाला येते. जयांची आस्तेची ओले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्य जी आले जयाचेनी. ज्यांच्या श्रद्धेच्या ओलाव्याने सत्कर्म विस्तार पावले, ज्यांच्या संकल्पामुळे सत्य जिवंत राहिले. जयांचे निगा बोले अग्निशी आयुष्य जहाले म्हणून समुद्रे पाणी आपुले दिदले यांचिता प्रीती. ज्याच्या आशीर्वादाने अग्नीला आयुष्य लाभले, म्हणून अग्नीचा शत्रू समुद्राने आपले जल मोठ्या प्रेमाने वडवानलास दिले. मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती फेडूनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविले वक्षस्थळाची वाखती चरणरजा. मी प्रत्यक्ष लक्ष्मीलाही बाजूला सारून गळ्यातील कौस्तुभमणी हातात काढून घेऊन ज्यांच्या चरणधुळीच्या लाभासाठी आपले वक्षस्थळाला पुढे केले. आजुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. आणि अर्जुना, भाग्य जपवणुकीसाठी म्हणून त्या शुभदायी पावलाची मुद्रा मी अजूनही आपल्या हृदयावर मिरवीत असतो. जयांचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा जयांची या प्रसादी फुटका जोडती सिद्धी. अर्जुना, ज्याचा क्रोध काळ अग्नी आणि रुद्र यांचे वसतिस्थान आहे व ज्याच्या कृपेत अष्टमहासिद्धी विनासायास प्राप्त होतात, ऐसे पुण्य पूज्यते ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण. आता माते पावती हे कवन समर्थपणे. याप्रमाणे जे परम पुण्यवान ब्राह्मण आहेत आणि जे माझ्या ठिकाणी तत्पर आहेत, त्यांना माझा लाभ होतो हे काय सांगायला पाहिजे. पाये पा चंदनाचे नी अंग निळे शिवतिले निंब होते जे जवळे तीही निर्जीवी ही देवांची निडळी बैसणी केली. पहा, चंदन वृक्षावरून वाहणाऱ्या वाऱ्याने आसपासच्या निंब वृक्षांना स्पर्श केल्याने ते वृक्ष सुगंधी झाले व त्यांनी देवाच्या मस्तकावर स्थान मिळविले. मग तो चंदनू तेथ न पवे ऐसे मनी कैसेनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. मग तो प्रत्यक्ष चंदन ते स्थान मिळवणार नाही का व त्याला ते स्थान लाभेल हे सांगण्याची आवश्यकता आहे का. जेथ निवविल एसिया आशा हरे चंद्रमा आदा ऐसा वाही जत असे शिरसा निरंतर. तेथे विष प्राशनाचा दाह शांत करील अशा अपेक्षेने
शंकराने अर्धा असा चंद्र सदैव मस्तकावर धारण केला आहे. तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा. तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगी न बैसे. तर दाह शांत करण्याचा ज्याचा गुण प्रत्यक्ष अनुभवाला आला आहे तो परिपूर्ण असून सुगंधाने चंद्रापेक्षाही अधिक असा चंदन स्वतःच्या प्रभावाने सर्वांगावर बसणार नाही का? कारथ्यदके जियेचे कासे लागलिया समुद्र जाली अनाईसे. तिये गंगेसी काय अनारसे गत्यंतर असे. अथवा ज्या गंगेचा आधार घेऊन रस्त्यावरून वाहणारे पाणी सुद्धा समुद्राला सहज मिळते, ती गंगा समुद्राला मिळणार नाही असे कसे घडेल? मनोनी राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीची शरण. तया त्रिशुद्ध मीची निर्वाण स्थिती ही मीची. म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, जीवाभावाने मलाच रक्षणाचे साधन समजतात. त्यांचे अखेरचे शाश्वत सुखाचे स्थान मीच होतो, यात तीळ मात्र शंका नाही. या लागी शतजर्जरे नावे रिगोनी केवी निश्चित होवावे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. याकरिता शेकडो छिद्रे असणाऱ्या नावेत शांत कसे बसावे आणि शस्त्राचा मारा चालू असताना उघड्या अंगाने कसे राहावे? अंगावरी पडता पाशान न सुवावे केवी ओढन. रोगे दाटलिया आणि उदासपण ओख देसी. अरे अंगावर दगड पडत असताना ढाल कशी मध्ये घालू नये? रोगी व्याधीने ग्रासला असताना औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे? जेथ चौकडे जळत वनवा तेथुनी न निगिजे केवी पांडवा. तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न भजिजे माते. अर्जुना, चोहो बाजूंनी वनवा लागलेला असताना त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न न करणे कसे शक्य आहे? त्याप्रमाणे दुःख संकटांनी भरलेल्या या मृत्यू लोकात येऊन मला भजू नये का? अगा माते न भजावया लागी कवन बळपा आपुला अंगी. काही घरी की भोगी निश्चिती केली. मला न भजण्याला जीवनाच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे? विद्या किंवा तारुण्य यांच्यापासून सुखाचा लाभ होईल. घरे दारे विषयभोग यांच्यावर विश्वास टाकून निश्चित राहता येईल असे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. ना तरी विद्या की वैसा या प्राणियांसी हा ऐसा. मज न भजती भरवसा सुखाचा कोण. अथवा मला न भजता या प्राण्यांना विद्येने किंवा तारुण्याने परमसुखाची खात्री दिलेली आहे का? तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची आनिकिया लागले. आणि येथ देह तव असे पडिले काळाच्या तोंडी. म्हणून जे जे विषयभोग आहेत ते सर्व खरोखर देहाच्या उपभोगासाठी कारणी लागले आहेत आणि देह काळाच्या भक्षस्थानी पडला आहे. बाप दुःखाचे केने सुटले जेथ मरणाचे भरे लोटले. तिये मृत्यू लोकीची आसे वटले येणे जाहले हाट वेळे. बापा, तेथे दुःखाच्या मालाचे जबरदस्त भारे पसरले आहेत. त्यांची मृत्यूंच्या भारांची सारखी रीग लागलेली आहे. असा मृत्यूलोकीचा जन्म मरणाचा बाजार भरला असता मनुष्य प्राण्याला नरदेहरूपी शेवटच्या बाजाराला येणे क्रमप्राप्त झाले आहे. आता सुखेशी जीविता कैची ग्राहकी किजेले पंडुसूता. काय राखोडी फुकिता दीपू लागे. अर्जुना, अशा बाजारात आयुष्याचा सौदा
सुखाशी कसा करता येईल? राखोंडी फुकून का कधी दिवा पाजळतो? अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळुनी, तया नाम अमृत ठेवुनी जैसे अमर होणे. अरे विषारी कांदे वाटून ते त्यांना पिळून रस काढावा, मग त्याला अमृत रस नाव ठेवून तो प्यावा आणि असे करून आपण अमर झालो अशी खात्री करून घ्यावी. ते विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. याप्रमाणे विषयापासून होणारे सुख आहे ते केवळ निव्वळ पराकोटीचे महादुःखच आहे. परंतु काय करावे, महामूर्ख लोक त्याचे सेवन केल्याशिवाय राहतच नाहीत. काशीस खांडुनी आपले पायीचा खती बांधिले, तैसे मृत्यू लोकींचे भले आहे आगवे. किंवा आपले शिर तोडून पायावरच्या जखमेला ते बांधावे, हे जसे हितकर आहे त्याप्रमाणे मृत्यूलोकीचे सर्व व्यवहार चांगले आहेत. अशा प्रकारे ओवी क्रमांक 451 ते 500 संपन्न झालेले आहेत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंटमध्ये लिहा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.